आज आपल्याला अतिशयोक्ती अलंकार शिकायचा आहे. आता अतिशयोक्ती म्हणजे काय काय सांगितलं मी तुम्हाला की एखादी कल्पना आहे त्यापेक्षा किंवा वाजवीपेक्षा फुगवून सांगायची, त्याला आपण काय म्हणतो, अतिशयोक्ती अलंकार म्हणतो. तुम्ही सांगता बघा ते माल मसाला लावून थोडक्यात जसं आहे तसं न सांगता आपण काय करतो, अतिशय म्हणजे अधिक, अतिशयोक्ती म्हणजे उक्ती म्हणजे बोलणे, अतिशय म्हणजे अधिक किंवा खूप, बरोबर का. आणि उक्ती म्हणजे लक्षात ठेवा, उक्ती म्हणजे काय, बोलणे किंवा सांगणे. एखाद्याला आपण सांगतो बघा. आता इथं उदाहरणात बघा, काल मी तुम्हाला बरीचशी उदाहरणं सांगितली होती, ती सगळी उदाहरणं इथे बघा. एक तीळ 7 भावंडांनी वाटून खाल्ला. आता एक तीळ 7 भावंडांनी वाटून खातील का रे? तीळ केवढाचा असतो, अगदी बारीक तीळ असतो, बरोबर का. तर तो 7 भावंड वाटून खातील, त्याचं 7 तुकडं तरी व्यवस्थित होतील का? नाही. म्हणजे अतिशयोक्ती बघा. दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी, असं होईल? मज्जा आली असती मग. दिवा देवळात लावायचा, आपल्या देवाऱ्यात लावायचा गाभाऱ्यात, आणि मग त्याचा उजेड सगळ्या संडास बाथरूम सगळीकडे पडला असतं की. ही अतिशयोक्तीच आहे बघा. की ती रडली समुद्राच्या समुद्र, काल मी बोललो होतो बघा, है ना. एवढं होईल का हे? आपण समुद्राच्या समुद्र रडतो का? अर्धी वाटी पण नाही लक्षात होतंय. तू हसली कुठे जरासी, उपास माझा सुटला. काल सांगितले तुम्हाला. असं होईल का? हसल्यावर उपास सुटेल? फराळाची काही गरजच नाही. होईल असं? स्वप्ने असं होते तुझ्या आयुष्यात कधी झालंय? हसली का काय केलं? तुझा उपास सुटला. तुझे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात. असं होईल? तुझे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात. असं होईल का? हवेवर नाचतात का? नाही. स्प्रिंगा लावायचं. अरे तुला शोधायला सारा गाव पालती घातला. गाव पालती घालता येईल? गागर आहे का ती? नाही. पुढे बघा. तुझे स्मित स्मरता तहान भूक हराली. असं होईल का? स्मित म्हणजे काय रे? हास्य. स्मित म्हणजे हास्य. म्हणजे तिचं हास्य किंवा तिने हसलेलं जे आहे ते याला स्मरण झालं आणि त्याची तहान भूक हरली म्हणे. असं होईल का? अतिशयोक्तीच आहे. मुंगी व्याली चिंगी झाली, तिचे दूध किती, 17 रांजण भरून गेले, पेले 12 हत्ती. एवढीशी मुंगी ती व्याली म्हण, है ना. आपल्याला पण चिंगीला असतात, है ना. स्वप्नाला खरवीस करायला मुंगी व्याली चिंगी झाली, तिचे दूध किती म्हणे, 12 रांजण. रांजण माहिती ना. वाल्या कोळ्याने ती रांजण 12 रांजण भरली होती बघा दगड टाकून. एका माणसाला मारलं की एक दगड तो काय करायचा, त्या रांजणात टाकायचा. अशी 12 रांजण भरली होती त्यानं. म्हणजे किती लोकांना मारला असेल बघा वाल्या कोळ्याने. आणि त्याचा काय झाला मग पुढे, वाल्मिकी ऋषी झाला. ठीक आहे. तर 12 रांजण भरून गेले पेले कुणी, 12 हत्तीने ती 12 रांजण पिलेले आहेत. म्हणजे एका हत्तीने एक रांजण पिलं म्हणा. एवढं दूध आहे या मुंगीला. असं होईल का? हे सगळं अतिशयोक्ती केलंय बघा. असं होईल का? स्वप्न्या घेतोस मुंगी विकत? ठीक आहे. पुढे बघा. अजून आहे बघा. अजून उदाहरण कोणत्यात बघा. पापणीत गोठवली मी नदी आसवांची. वा. पापणीत गोठवली मी नदी आसवांची. असं होईल का रे? पापणीत आसवांची नदी गोठल आसवांची आहे. होईल का असं? आसू म्हणजे काय? अश्रू. ते पापणीत गोठतील का? हिवाळ्यात पाणी गोठतंय तसं नदी गोठेल पापणीत? नाही. अतिशयोक्ती. आता हे बघा वाक्य 10 नंबरचं. जो अंबरी उफळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. निज म्हणजे काय रे? पहिली वेलांटी निज म्हणजे काय? आणि दुसरी वेलांटी निज म्हणजे झोप. ही आधी तुम्हाला मी सांगितलेलं आहे, बऱ्याच वेळा झालेला आहे, सर्वनामामध्ये झालेला आहे, बरोबर का. पहिली वेलांटी निज म्हणजे स्वतः. ज्यांना माहित नाही त्यांनी पुन्हा एकदा लिहून ठेवा. आणि दुसरी वेलांटी निज म्हणजे झोप. आता इथं बघा. जो अंबरी उफळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. म्हणजे काय? या अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण कसं काय काय आहे त्याच्यामध्ये? नल राजाचा घोडा म्हणे उफाळला आणि तो कुठे गेला? चंद्रावर गेला म्हणे. आणि त्याच्या चंद्रावर जो आपण इथून डाग बघतोय ना, जे काळपट भाग दिसतो ना, तो म्हणे नलराजाच्या खुराचा डाग आहे ते म्हणे. जो अंबरी, अंबरी म्हणजे आकाशात, अंबरी उफळता खूर लागला आहे,
तो चंद्रमा निज, पहिली वेळांटी बघा, स्वतःचे निज तनुवरी डागलाय. त्या चंद्राच्या स्वतःच्या चेहऱ्यावर जे तनुवर म्हणजे, तनु म्हणजे काय, डाग, शरीर, बरोबर आहे का. डाग म्हणजे व्रण, म्हणजे ज्या चंद्राच्या स्वतःच्या ज्या चेहऱ्यावर किंवा अंगावर जे डाग आहेत ते म्हणजे नलराजाच्या घोड्याच्या खुराचं डाग आहेत म्हणे. आता नलराजाचा घोड्याचा खुर केवढा, वाटीचा बुड आहे की नाही, एवढा, बरोबर ना. आणि चंद्राचा व्यास केवढा, आपण आणि चंद्रात अंतर किती आहे बघा, पृथ्वी आणि चंद्र, बरोबर आहे ना. एवढ्या लांबून तो दिसल, ही अतिशक्तीच आहे ना. अरे इथलं पलीकडचं पाय, या स्वप्नाचं पाय दिसतात मला रस्त्यावर उमटलेलं दिसतात, बाहेरच्या खोलीतलं दिसत नाही. आणि एवढ्या लांबून चंद्रावरचं डाग दिसतील का, ते नाही दिसणार. म्हणजे ही अतिशक्तीच आहे, लक्षात ठेवायला, स्टार करून ठेवा. हे जर वाक्य याचा अर्थ नाही कळाला तर तुम्हाला मग तो अलंकार लिहिता येणार नाही. बऱ्याच वेळेला हे वाक्य परीक्षेला आलेलं आहे. आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे. नगरातले लोक सारेच वेडे, वेड्यांनी बांधलेत बर्फीचे वाडे. असं पुढे आणखी भरपूर आहे याच्यामध्ये. तर असं होईल का हो, आटपाट नगरात दुधाचं तळ असेल, नाही. वडंग्यात अजिबात नाही. वडंग्यात जे तळ आहे ते दुधाचं आहे का, नाही. असं होईल का, पेढ्यांचं मळा असतात का रे, अतिशयोक्तीच आहे. बघा पुढं, दमडीचं तेल आणलं, हे मी काल तुम्हाला सांगितलेलं आहे. काय काय होतं त्याच्यामध्ये, दमडीचं तेल आणलं, मामाजींचं नाणं झालं, भाऊजींची शेंडी झाली, उरलं सुरलं झाकून ठेवलं. तिला कोणाचा पाय लागला, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला आणि त्यात कोण पोहून गेला, त्यात उंट पोहून गेला. अरे उंट रे, त्यात उंट पोहून गेला. असं होईल का, हे अतिशयोक्तीच आहे. बघा, हे माय भूत तुझे मी फेडीन पांग सारे, आणि न आरतीला ही चंद्र सूर्य तारे. असं होईल. म्हणजे तो मायभूमी म्हणजे कोण, पृथ्वीला तो काय म्हणतोय, मी तुझं पांग फेडण्यासाठी, तुझं पांग म्हणजे उपकार फेडण्यासाठी, पांग आहे बघा. आगे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे. पांग म्हणजे काय, अरे चीन मधून आला होता का काय, फेडीन पांग, पांग म्हणजे उपकार, लक्षात ठेवा, लिहून ठेवा. पांग म्हणजे उपकार, फेडीन पांग सारे, आणि न आरतीला हे चंद्र सूर्य तारे. दे कळ, चंद्र सूर्य, आरतीला चंद्र सूर्य तारे आणेल, आणेल का सांगा, नाही. असं कसं होईल, ही अतिशयोक्तीचा, लक्षात ठेवा. राहील लक्षात. पुढचा अलंकार कोणता आहे बघा, दृष्टांत अलंकार. मी तुम्हाला काल सांगितलं होतं दृष्टांत अलंकाराच्या विषयी, बरोबर का. एखाद्या गोष्टीचे वर्णन करून झालं की त्याच आशयाचा काय करायचा, दुसरा दाखला समोर ठेवायचा. तुम्ही एखाद्या बाळाला किंवा एखाद्या मित्राला किंवा लहान ज्ञाना काहीतरी समजत नसेल किंवा घरच्याला काहीतरी समजत नसेल, तुम्ही जी काही सांगताय ते, मग तुम्ही म्हणता थांबा एक्झाम्पल दृष्ट्या मी सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल असं म्हणता बघा तुम्ही, फॉर एक्झाम्पल हे असं असं आहे, मग ते म्हणून लक्षात येतात, हा असं आहे का ते. म्हणजे तुम्ही साम्यता जुळवताय, बरोबर आहे का, वाक्याची साम्यता जुळवताय किंवा त्या प्रसंगाशी साम्यता जुळवणे, थोडक्यात दृष्टांत. दृष्टांत म्हणजे काय, उदाहरण दाखले. इन इंग्लिश फॉर एक्झाम्पल. गुरुजी म्हणतात असं समजून जा की हे असं असं आहे, आणि मग आपल्याला ते समजतं. समजलं नाही की मग वेगळ्या अँगलनं सांगायचं, त्याला दृष्टांत म्हणायचं. म्हणजे आजपर्यंत मी हेच केले बघा तुम्हाला समजवण्यासाठी. वेगवेगळे उदाहरण दाखले दिलेले आहेत, बरोबर का. छोट्याशा गोष्टी असतील, कोटेशन असतील किंवा एखादी चुटकी असतील, है ना. तर ते बघा, एखाद्या गोष्टीचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच आशयाचा दुसरा दाखला दिला जातो. त्याच आशयाचा दुसरा दाखला, लक्षात ठेवा, त्याला दृष्टांत अलंकार असे म्हणतात. आणि आता आपण पुढचा अलंकार बघूया, म्हणजेच सॉरी दृष्टांत अलंकाराची उदाहरणं बघूया. काय बघा, पहिलं उदाहरण कोणतं आहे बघा, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मान. पहिल्यांदा आपल्याला इथपर्यंत बघायला पाहिजे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. इथपर्यंत दाखला आहे. हा जो दाखला आहे किंवा ह्या दोन ओळींचा जो अर्थ पटवून देण्यासाठी काय करतात तुकाराम महाराज, दुसरा दाखला पुढे ठेवतात. लहानपण देगा देवा, लहानपणी बघा आपल्याला येता यातना सोसावे लागत नाहीत का, सोसावे लागतात. रडलं की लगेच आपल्याला एखादी वस्तू मिळते. आपल्याला एखादी वस्तू पाहिजे असेल, एखादं खेळणं पाहिजे असेल, घरचे देत नसतील तर तुम्ही काय करता, रडता खूप. आणि मग ती शेजार पाजार म्हणतात कशाला, पोरग 2-3 दिवस झालं रडालय, असू दे, दे जागी 100-200ची काय बाब आहे ना. मग ते घेऊन देतात बघा. काही का होईना लहानपणी आपल्याला येता यातना सोसावे लागत नाही. मुंगीचा दाखला दिलेला इथं, म्हणजे मुंगी ही लहान असते
म्हणून ती काय करते, त्या बरणीमध्ये जसा तिला भोल सापडेल, हे सापडेल, तसे ती लगेच जाते बघ, डोंगरात जात नाही. आणि ते पटवून देण्यासाठी ऐरावत रत्न थोर. ऐरावत हे कुणाचं आहे? रत्नजडीत ऐरावत, इंद्राचा ऐरावत, हत्तीच्या पाठीवर जे ऐरात हे असतं बघा, आभूषण दृष्ट्या है ना, जे आसन असतं इंद्राचं, ते आसन रत्नजडीत असतं, लक्षात घ्या. हिरे माणके मोती सगळं लावलेलं असतं त्याला. त्याशी अंकुशाचा मार, म्हणजे एवढा मोठा हत्ती, त्या हत्तीच्या पाठीवर एवढं मोठं इंद्राचं ऐरावत असतं, तरी सुद्धा त्या हत्तीला अनुकुचदार भाल्याने मार खावा लागतो. हत्तीला चालवणारा कोण रे? हत्तीला चालवणारा किंवा हत्तीला काबूत ठेवणारा त्याला काय म्हणतात? माहूत म्हणतात. लक्षात घ्या, काय म्हणतात? माहूत म्हणतात. लक्षात घ्या. आणि माकडाला काबूत ठेवणारा मदारी. लक्षात ठेवा, दोन्ही पण मच आहे हे लक्षात ठेवा. मदारी, हा, माकडाचा खेळ करणारा किंवा माकडाला काबूत ठेवणारा मदारी. अस्वलाचा खेळ करणारा कोण? काय येणार? दरवेश येणार. अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी म्हणतात त्याला, दरवेशी. लक्षात ठेवा, अस्वलाचा हे शब्द लक्षात ठेवा, कायम परीक्षेला विचारतात. मदारी माकडाचा खेळ करणारा, माहूत हत्तीचा खेळ करणारा, बरोबर. आणि कोणाचा? सापाचा खेळ करणाऱ्याला काय म्हणतात रे? गारुडी म्हणतात. हे सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे. म्हणजे एवढं मोठं ऐरावत असून सुद्धा त्याला अंकुशाचा अनुकुचीदार भाल्याचा मार खावा लागतो. हत्तीला तुम्ही काठीनं फोडलं, काठीनं मारायला गेला तर लागत नाही, कारण त्याचं कातडी विटेच्या व्यासा एवढं जाड असते. त्याला कितीही मारा तुम्ही लागत नाही. डास चावून चावून डास मरल, पण त्याच्या हाताला काहीच लागत नाही. आपलं कातडी जे असतं ते 0.7 काहीतरी ते असतं, जाड असतं. तर लगेच आपल्याला डास चावला की कळ येते बघा, बरोबर आहे का? तसं हत्तीला चावत नाही. लहान जी जनावर असतात हत्तीच्या मानाने, म्हणजे पावशर, हत्ती पावशर तेवढे आपली बाकी जनावर असतात, बरोबर आहे का? त्यांना लांबडी शेपूट दिली निसर्गाने, मोठी लांबडी शेपूट दिली का? तर त्यांची सुद्धा कातडी पातळ असते आणि दात चावाली की ते, आहे की नाही, असं बसतात बघा. मुंडी असं शेपटीकडे करून, मुंडी आहे ना, मुंडी शेपटीकडे करतात का? तर अशी वेटोळे घालून बसतात ते का? तर बरोबर सगळ्या याच्यावर, कानावर, सगळ्यावर शेपटीनं ते डास धरावेत म्हणून. हत्तीला एवढीच शेपूट दिली, वायपर सारखी. 4 व्हीलर वायपर असते की नाही, एवढंच दिले बघा. त्याला गरज नाही, येते का लक्षात? सगळं ठरवून आहे बघा. निसर्गाचा हा अटळ नियम आहे, सगळ्यांना व्यवस्थित. आपल्या माणसांमध्ये सुद्धा तसंच आहे. आपण म्हणतो की 7च जण जगात एकसारखे असतात, पण गुणधर्म मात्र वेगवेगळे आहेत. म्हणजे माझ्यासारखी दिसणारी 7 जण असतील, तुमच्यासारखी दिसणारी 7 जण असतील, पण 7 जणांचे गुणधर्म वेगळे असतात. कोण हेंगाड, कोण कसं, कोण हुशार, कोण ढ, है ना, असं सगळं असतंय बघा. आणि एवढंच नाही, तुम्ही बघा, हे बारीक अवलोकन तुम्ही अजून केलं नाही, तेवढं मी सूक्ष्म अवलोकन केलेलं आहे. कुठल्याही झाडाचं निसर्गातलं एक पान घेऊन या आणि दुसऱ्या एखाद्या झाडाचं पान घेऊन या, ते समपात होतंय का बघा. पळसाचं पान बघा, नारळीच्या झाडाचं पान बघा, चिंचेचं पान बघा, आंब्याचं पान बघा, है ना, चिकूचं पान बघा, पेरूचं बघा, पपईचं पान बघा. सगळी पानं वेगवेगळी आहेत. कुठलंच असं पान समपात नाही बघा, सेम टू सेम कुठलंच पान नाही. एवढं सगळं केलेलं आहे. सगळे फळं वेगवेगळे आहेत, सगळ्या फळांचे आकार वेगवेगळे आहेत, सगळ्या फळांच्या चवी वेगवेगळ्या आहेत की नाही. सगळं निसर्गानं असं ठरवून दिलेलं आहे. ठीक आहे, खूप छान आहे. महापुरे झाडे जाती ते लव्हाळे वाचती. महापुरातनं मोठी मोठी झाडे मुळमळून जातात. लव्हाळा मात्र काय करतो? महापूर आला की खाली बसतो, महापूर गेला की उभा परत. म्हणजे यातून आपण काय शिकायचं आहे? महापुरे झाडे जाती ते लव्हाळे वाचती म्हणजे नेमकी काय करायचं? म्हणजे काय? जेवढं तुम्ही विनम्रतेने राहाल तेवढं चांगलं. गर्वानं, गर्विष्ठानं, अहंकारानं राहिलात तर काय होणार? तुम्ही वरून जाणार, मोडून पडणार, कोलमडणार. आणि जेवढं नम्र राहाल तेवढं चांगलं, है ना. आयरनात घनाचे घाव सोसते. आयरन मात्र कधीही मरत नाही, पण घन मात्र काय होतो? तुटतो, फुटतो, है ना, दुसरा विकत आणावा लागतो. पण आयरन मात्र ती बिचारी सहन करतात, असते की नाही. आयरन माहिती ना, ते असतं बघा, आणि याच्यावर ते घनाचा घाव घालतात बघा, त्याच्यावर, है ना, ते काय म्हणतात, हातोडा थोडक्यात मोठा. ते महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचते. तुका म्हणे येते, तुका म्हणे ह्याची फळ पाय धरल्या न चळे फळ. म्हणजे काय?
पाय धरल्या न चले बरं. म्हणजे तुम्ही जेवढं नम्र राहाल, जेवढं विनम्र राहाल तेवढं चांगलं आहे. याच्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की गर्विष्ठानं अहंकारानं वागू नका. साने गुरुजी सुद्धा म्हणतात की माझ्यातला मीपणा देवा कधी हिरावून घेणार, माझ्यातला अहंकार कधी हिरावून घेणार, माझ्यातला मीपणा. प्रत्येक जण म्हणतो मी हे केलं, मी ते केलं, मी असं आहे, मी तसं आहे. जेव्हा हा मी निघून जाईल ना तुमच्यातून, तेव्हा तुम्ही खरे माणूस होणार. लोक बघा सारखी मत असतात मी 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 माझं, मी माझं, माझं आणि भ्रांतीचं ओझं, याच्या पलीकडे काहीच नसतं. बघा लक्षात, हे आपलं काहीच नाही. काय आपलं या विश्वात माझं असं काहीच नसतं. तुमचं आमचं काहीच नाही. लक्षात काय आहे, जन्माला येताना काय घेऊन आले, हा मी शून्य होता का, ब्लँक होता. जाताना शून्यच, मायनस शून्य. शून्यालाही काहीतरी किंमत आहे, बरोबर का. जाताना मायनस शून्य, किती मायनस बघा त्याच्या पुढे लावायचं. येते का लक्षात. त्यामुळं ते म्हटलेलं बघा, निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंश दोन्ही वेगळा आहे. व्हॉट इज मीन बाय क्षीर. निवडी वेगळे क्षीर आणि पाणी. क्षीर म्हणजे पाणी होय, क्षीर म्हणजे दूध. लक्षात ठेवा, क्षीर म्हणजे दूध. निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंश दोन्ही वेगळाली. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, एरा गबाळाचे काम नव्हे. आता राजहंस नावाचा एक पक्षी जो आहे तो दूध आणि पाणी वेगळं करतो, त्याच्यात ती क्षमता आहे. निसर्गाने ती त्याला बहाल केलेली आहे. याचा अर्थ असा नाही की ते डेअरीत आणून ठेवायचा है ना, जाऊन आणायचा राजहंस मोठाचे मोठा, हे चल किती पाणी घातले बघ काढ, असं नाही होणार. हे निसर्गदत्त काही कृती आहेत त्या घरी होणार नाही, व्यवहारात आपल्या चालणार नाही. निवडी वेगळे क्षीर आणि पाणी म्हणजे असे राजहंस पक्षामध्ये ही असामान्य गोष्ट जी आहे ती करण्याची ताकद फक्त राजहंस पक्षामध्ये असतात. तसंच काही सामान्य गोष्टी असामान्य करण्याची ताकद एरा गबाळामध्ये नसतात. म्हणजे कोणी उठून काही आंडू पांडू काही करू शकत नाही. जी मोठी मोठी सत्कार्य असतात, मोठी मोठी कार्य असतात, असामान्य गोष्टी असतात, ती ज्याच्यामध्ये धमक आहे, ज्याच्यामध्ये पॉवर आहे, ज्याच्यामध्ये खरंच करण्याची काहीतरी उमेद आहे, तोच व्यक्ती करू शकतो. एरा गबाळा कोणी करू शकत नाही. पोलीस भरती कोणी उठून करू शकते का, PSI कोणी होऊ शकते का, पोलीस कोणी होऊ शकते का. बघा अंडू पांडूचं काम आहे का, ते आहे का. एक वेळेस शेंबड्याचं काम आहे, शेंबूड काढून चालू करू शकतो अभ्यास, पण आयरा गबाळा किंवा अंडू पांडू करू शकत नाही. आलं लक्षात. तसं म्हटलेलं मला, न कळता पद अग्नीवरी पडे, न करी दाह असे कधी न घडे, अजित नाम वदो भलत्या मिशे, सकळ पातक भस्म करीत असे. आता इथपर्यंत आपण पहिल्यांदा बघूया. न कळता पद अग्नीवरी पडे, न करी दाह असे कधी न घडे म्हणजे काय. तुमचा न कळत चुकून पाय, पद म्हणजे पाय, चुकून जरी पाय अग्नीवर पडला तर तो म्हणतोय का, चल तुला आज माफ केलं, तू लय चांगला आहेस, हा तू लय छान आहेस, लय भारी आहेस तू, सातपुसरांना धरून आहेस, लय चटका. बघा तो काय करेल, त्याचा धर्म सोडतो का, तो बोलणार की नाही, बोलणार. त्याचा धर्म तो सोडत नाही. न कळत म्हणतोय मी, न कळत जरी पडला तर तो त्याचा धर्म सोडत नाही. अजित नाम वदो भलत्या मिसे, हे सांगण्यासाठी तुकाराम महाराज दुसरा दाखला देतात. अजित नाम वदो भलत्या मिसे, सकल पातक भस्म करीत असे. म्हणजे काय, म्हणजे न कळत जरी देवाचं नाव आपल्या तोंडातून गेलं तरी सुद्धा आपली पाप सर्व नष्ट होतात, असं इथं तुकाराम महाराजांना म्हणायचं. याचा अर्थ असा नाही की पाप करायचं आणि देवाचं नाव घ्यायचं. सरांनी सांगितलंय असं नाही आहे. हे फक्त काव्यापुरतं मर्यादित आहे. म्हणजे हा दाखला देण्यासाठी याच्यातून बरेचसे अर्थ आपल्याला घेता येतात. येते का लक्षात. म्हणजे अशी कोणती वस्तू नाही आहे की ती आपण म्हणजे न जाणतेपणा नाही किंवा न कळत जरी केली तरी त्याचा दुष्परिणाम हा काय होणार, एकतर चांगला होणार किंवा वाईट होणार. येते लक्षात. न कळत जरी केली तरी. येते का लक्षात. अनावधानाने म्हणतो बघा, सॉरी माझं चुकलं, अनावधानाने हे घडलं, त्याचा तो उदाहरण दाखलाय. लक्षात. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, असणे कीजे आसन कीजे. आता इथं त्याचा अर्थ मी लिहिलेला आहे बघा. दुष्ट मनुष्याला साधूच्या संगतीने साधुत्व येते. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका. फुलाच्या संगतीने मातीला सुवास लागतो. चंद्र असेल तर चंद्रिका असणार आहे, शंभू असेल तर तिथं, शंभू म्हणजे कोण, शंकर. अंबिका शंकर आहे तिथं अंबिका असणार. बरोबर आहे ना, जोडी आहे, जोडगोळी आहे. संत आहे तिथं विवेक असणारच आहे. बरं. संत म्हणजे काय, संत म्हणजे कोण, संत म्हणजे काय, सहाचा अंत करणारे. हे सहा कोणते, काम, क्रोध, माया, मोह, मत्सर आणि द्वेष. या सहाचा जे अंत करतात त्यांना संत म्हणतात. आणि हे सहा जे धारण करतात त्यांना
साधारण व्यक्ती म्हणतात. विसरला का? सगळं सांगितलं होतं मी याच्या आधी. हे 6 ज्यांना मान्य नाहीत त्यांना काय म्हणायचं? असामान्य व्यक्तिमत्व. मोठी मोठी लोक, शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, है ना, शाहू महाराज, निवृत्ती सातपुते, अशी सगळी मोठी मोठी माणसं. हे 6 त्यांना मान्य नाही, बरं आहे, त्यांना असामान्य व्यक्ती म्हणून म्हणायचं. जे 6 हे 6 ज्यांना मान्य आहेत त्यांना सामान्य व्यक्ती म्हणायचं. आणि 6 जे धारण करतात त्यांना साधारण व्यक्ती म्हणायचं. बरं आहे ना. काम, क्रोध, माया, मोह, मत्सर आणि द्वेष आपल्याजवळ हे सगळं असते बघा. काम म्हणजे घरकाम बागकाम नव्हे, काम वासना. क्रोध सारखं चिडायचं, काम क्रोध. माया शेजाऱ्याची नव्हे, संपत्ती आहे ना, संपत्ती मिळवण्यासाठी माणूस किती धडपडतो. हा नुसतं पाहिजे बघा, हे की नाही. माया. मोह प्रत्येकाला मोह असतो. सायकल आहे, 2 व्हीलर कधी येईल, 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर कधी येईल, 4 व्हीलर आहे, आणखी आलिशान गाडी कधी येईल, छोटस घर आहे कधी बंगला होईल, बंगला आहे आणखी कोणता आरशीशी कशी कधी होईल. हाव तोवर निघून जाव, की नाही, तोवर निघून गेलं बघा. न करी दाह कुठाले संत. संत म्हणजे समजलं. आणि ह्या 6चा जे अंत करतात त्याला संत म्हणतात. आणि हे 6 जे धुवून टाकतात त्याला साधू म्हणायचं. हे 6 फक्त याला अपवाद कोण? आसाराम बापू. त्यांना धुवून परत केलेला आहे. ठीक आहे. संत ते विवेक. विवेक म्हणजे ज्ञान. लक्षात. विवेक म्हणजे काय? ज्ञान. संतांच्या ठिकाणी तुम्हाला ज्ञान मिळणार, तुम्हाला अज्ञान कधीच मिळणार नाही. बरोबर आहे ना. निवृत्ती सातपुते संत, संत निवृत्ती असं नाही. लक्षात आलं. फुलाच्या सुगंधीने संगतीने तुम्हाला सुगंध मिळणार की नाही? सुवास मिळणार की नाही? तुम्हाला नाही मिळणार. मिळणार नाही? मिळणार. साधूच्या संगतीने तुम्हाला साधुत्व येते की नाही? म्हणजे जशी संगत असेल तशा पद्धतीने आपण घडतो. म्हणून संगत चांगली ठेवा. आलं लक्षात. हा, नाहीतर मग पंगत पण बिघडते आणि संगत पण बिघडते. बरोबर आहे ना. घरची पंगत सोडून वेगळीकडेच पंगत बसते की नाही. तू अंचकना. आली जरी कष्ट दशा अपार, न टिकती धैर्य तथापि थोर, केला जरी पोत बळेची खाली, ज्वाला तरी ते वरती उफाळे. आता इथं काय म्हणते ना बघा. आली जरी कष्ट दशा अपार, न टिकती धैर्य तथापि थोर. एखाद्या थोर मोठ्या माणसांच्या, आता जे आपण सांगितलं की 6चा अंत करणारी किंवा 6 मान्य नसणारी असे असामान्य व्यक्तिमत्वाची माणसं किंवा ह्या 6चा अंत करणारी जी माणसं असतात, थोर मोठी माणसं जी असतात, त्यांना जरी कष्टदशा आली, म्हणजे जरी ते कष्टात पडले, जरी ते व्याकुळ झाले किंवा जरी त्यांच्यावर काही असं संकट आलं, महामोठं संकट आलं, महासंकट जरी आलं, तरी ते काय होत नाहीत, स्वतःला काय करू देत नाहीत, स्वतःला ढासळू देत नाहीत. स्वतःला त्यातून काय करतात? सावरतात. ते संकट टळू देतात. कारण संकट ही जाण्यासाठी आलेले असतात. बरोबर आहे ना पूजा. संकट ही जाण्यासाठी आलेले असतात. संकट कधी राहण्यासाठी आले. ते काय मुक्काम करणार आहेत का? आज संकट आले ते जाणारच आहे. फक्त आजचा दिवस मात्र संयमाने काढायचा. ही थोर माणसं किंवा ही संत लोक जे असतात किंवा ही असामान्य व्यक्तिमत्वाचे लोक असतात, ते काय करतात? शिवाजी महाराजांना संकट आले नाहीत का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संकट आले नाहीत का? निवृत्ती सातपुतेंना संकट आले नसतील का? ठीक. म्हणजे पण ती माणसं ढासळलीत का? त्यांनी स्वतःला संपवलं का? नाही. त्यांनी स्वतःला स्थिर ठेवलं. संकट जाऊ दिली, एकावर एक. कारण जीवन आहे. नाण्याला 2 बाजू असतात. बरोबर आहे ना. चांगला दिवस, वाईट दिवस. चांगला क्षण, वाईट क्षण. चांगला पडला, नाणं पलटलं की वाईट संपलं की चांगलं. तसं म्हणजे थोर संत स्वतःला कधीच काय करत नाहीत. म्हणजे त्यांचं जे धैर्य कधीच हारत नाहीत. न टिकती धैर्य तथापि थोर, असं म्हणजे आहे. आणि हा दाखला देण्यासाठी हा दाखला तुकाराम महाराज पुढे ठेवतात. केला जरी पोत बळेची खाली, ज्वाला ते तरी वरती उफाळे. म्हणजे तुम्ही जो पोत म्हणजे काय? जी मशाल जी असते, पेटवलेली मशाल जी आहे, ती तुम्ही खाली जरी अशी धरली, बरं पेटती, त्याला ते कापूस वगैरे गुंडळलेला असतो आणि त्याला तुम्ही ती काडी लावलेली आहे, पेटवलेली आहे मशाल किंवा जी ज्योत पेटवलेली आहे, ती तुम्ही खाली जरी केली, अशी कोणी जरी आलं आणि ती ज्योत खाली केली, तर ती ज्वाळा कुठे फेकणार? खाली फेकणार का वरच फेकणार? वरतीच फेकणार. लक्षात. ते खाली फेकत नाही. म्हणजे साधू संतांना, महापुरुषांना, महामानवांना किंवा अशा संत लोकांना, असामान्य व्यक्तिमत्वाला तुम्ही कितीही खाली खेचण्याचा प्रयत्न केला, कितीही तुम्ही त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला, तरी ते त्रास स्वतःला करून घेत नाही. तेवढ्यापुरतं ती वेळ लावून देतात, घालवून देतात. बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती लोकांनी छळलं, महात्मा फुल्यांना, सावित्रीबाई फुल्यांना किती मारलं, दगड, गोटे, शेण, विटा, अंडी, काय नाही मारलं सांगा. किती छळ केला त्यांचा.
तरी ती लोक हरलीत का हो? नाही. आज त्यांचा फोटो आहेत का नाही आपल्या घरामध्ये? लावतो की नाही बघा. कुठेही जावा तुम्ही, मोठ्या मोठ्या कार्यालयांमध्ये, ऑफिशियल लेवलमध्ये ते असतात बघा. आहेत का? अमर झाले ते. म्हणजे कळ सोसणारा काय होतो? अमर होतो. लक्षात. म्हणजे प्रत्येक गोष्टीला प्रतिकार करत बसायचं नाही, ती वेळ घालवून द्यायची. महात्मा फुलेंकडे शक्ती नव्हती? दुबळे होते का ते? फाईट करू शकले असते नाही? माझ्या बायकोला मारतोस, एक ना बघतो, बायकोवर दगड मारतोस असं म्हणले असते का? ती रडत आली बिचारी. थोडस तेवढं संयमानं तिने हे केलं, नवऱ्याजवळ हे व्यक्त केलं, आपण हे थांबूया का? तरी सुद्धा नवऱ्याने काय केलं? तिला धीर दिला. दिला की नाही? अगं थांबू देत, हे संकट आहे, चालायचं. लोकांना काही पडतंय काही नाही, एक वेगळा इतिहास घडेल, बघ थोडस आणखी सहन कर, होईल सगळं व्यवस्थित, है ना? असं म्हणून त्यांनी सावरलं. लक्षात. मोठी माणसं ही अशीच स्वतःला सावरतात, दुसरं कोणी येऊन सावरत नाही. मग तुम्ही सामान्य व्हायचं की असामान्य व्हायचं तुम्ही ठरवा. समजलं तुम्हाला? हे कुठला अलंकार? हा दृष्टांत अलंकार. आणि हे जे मी सगळं सांगत होतो ते सुद्धा सगळं काय होतं? दृष्टांतच होता. बरोबर ना? म्हणजे उदाहरण दाखले होते. आता यावरून तुम्हाला दृष्टांत अलंकार पटला? जाऊया पुढं. ठीक आहे, चला. कुठला अलंकार आहे बघा? ससंदेह. यात स म्हणजे सहित, संदेह म्हणजे शंका. लिहून ठेवा. स म्हणजे सहित, संदेह म्हणजे शंका. म्हणजे काय होतं बघा इथं? उपमेय कोणते आणि उपमान कोणते असा संशय निर्माण झाला. संशय म्हणजे शंका निर्माण झाल्यास मनाची जी द्विधावस्था होते त्यावेळी ससंदेह अलंकार होते. इथं बघा उदाहरणार्थ, ससंदेह अलंकारात विकल्पाची कल्पना दिसून येते. विकल्प म्हणजे पर्याय, बरं आहे ना? पर्याय, दोन्हीपैकी एक असं. हा दोरखंड की साप. संदेह निर्माण झालाय मनामध्ये. काठी पडलेली असते किंवा दोरी पडलेली असते, आपल्याला काय वाटते? तो साप आहे. लोक काय म्हणतात? अरे साप नाही, तो दोरी पडले, दोरीचा कणका पडलेला आहे. तुम्ही काय म्हणता? नाही हो, साप आहे. हो बघा सरळ. म्हणजे संदेह निर्माण होतो. हा दोरखंड की साप पर्याय, विकल्प म्हणजे पर्याय आहे ना? दोन्हीपैकी. तर कोणाला कोणाची उपमा दिली? कोणाला कोणाची उपमा दिली? दोरीला सापाची उपमा दिलेली आहे. बरं आहे का? याला सहसंदेह म्हणायचं. म्हणजे शंका उत्पन्न झाली. म्हणजे हा दोरखंड की साप की विकल्प. विकल्प बोधक उभे आणि व्याव्य. कोणकोणते आहेत ते अव्यय? की, अथवा, वा, किंवा. यात की आले बघा. आले का? विकल्प बोधक उभे आणि व्याव्य. म्हणजे दोन्हीपैकी एकाची निवड. दोन्हीपैकी एक. संदेह, विकल्प, कल्पना असते लक्षात. इथं दोरीला सापाची उपमा दिले म्हणजे तिथं संदेह निर्माण झाला. समजलं? पुढे बघा. हा आंबा आहे की साखर? हा आंबा आहे की साखर? कोणाला कोणाची उपमा दिली? आंब्याला साखरेची उपमा दिलेली आहे. तिथं संदेह निर्माण झाला, तिचा संशय निर्माण झाला. म्हणजे अरे इतका गोड आहे हा आंबा, ही आंबा नाही, हा आंबा नाही ही साखर आहे. हे कशा देणार? हा आंबा नाही ही साखर आहे. लपवलं आपण होती. हा आंबा साखरे सारखा आहे. उपमा अलंकार. हा आंबा जणू साखरच. उत्प्रेक्ष अलंकार. कल्पना केली बघा, तुम्हाला जमायला लागला अलंकार. किती सोपं आहेत बघा. वाचून होतंय का हे? नाही. वाचून आपण वाचतच नाही ना. एक मार्क जातो निघून, वाचत नाही आपण परीक्षेत. कोणता माणूस चंद्रमा? भूवरीचा की नभीचा? भूवरीचा म्हणजे कुठले? पृथ्वीवरचा. नभीचा म्हणजे आकाशाचा. त्याला शंका उत्पन्न झालेली आहे. यातला चंद्र कोणता मानू? तिच्या चेहऱ्याकडे त्याने बघितलेला आहे. त्याने टेरेसवर गेलं आणि त्याला शंका उत्पन्न झाली. आता वरती पण चंद्र दिसायला लागलाय, आकाशात पण चंद्र आहे, इथं पण चंद्र आहे. आता काय करू? त्याला मोठं कोडं पडलं. ते म्हणजे कोणता मानू? भूवरीचा म्हणावं तरी प्रॉब्लेम, वरचा नभीचा म्हणावं तरी प्रॉब्लेम आहे की नाही? भूवरीचाच मनातल्या मनात म्हणलं असेल ते है ना. परत टेरेसवर जायला मिळणार नाही, प्रॉब्लेम होईल है ना. कोणता मानू चंद्रमा? भूवरीचा की नभीचा? त्याला शंका उत्पन्न झाली, संदेह निर्माण झाला मनामध्ये. बरोबर ना? कळतंय ना? चंद्र कोणता? वदन कोणते? म्हणजे त्याला प्रश्न पडलेला आहे. चंद्र कोणता आणि वदन. वदन म्हणजे त्याने तोंडाला काय केलेलं आहे? मुखाला चंद्राची उपमा दिलेली आहे. मग नेमकी कोणतं? वदन म्हणजे तोंड. हे पाठ असायला पाहिजे, माहित पाहिजे. वदन कवळी घेता नाम घ्या त्रिहरीचे, है ना. वदन कवळ म्हणजे घास, कवळ म्हणजे घास. बघा, शशांक मुख की मुख शशांक ते? शशांक म्हणजे कोण? चंद्र. शशांक म्हणजे चंद्र. लक्षात ठेवा. चंद्राला बरीचशी समानार्थी नाव आहेत. समानार्थामध्ये मी तुम्हाला ते शिकवेनच. चित्र वगैरे दाखवणार आहे मी तुम्हाला समानार्थीमध्ये.
आणि मग ते चित्रावरून आपल्याला ते समानार्थी शब्द काढायचे. समानार्थाचे समानार्थ कसे निघतात तेही तुम्हाला मी सांगतो. त्यातून वेगवेगळे अर्थ आणि मग जसं एकसारखे दिसणारे एकसारखे भासणारे काही शब्द असतात त्याच्यामध्ये, जसं चंडांशु आणि हिमांशु. चंडांशु, हिमांशु, सुधांशु हे शब्द आहेत ना, ते आहेत ना. हा, आता ते श्रेयांशु बियांशु ते आता आलेलं आहे, ते पूर्वी काय नव्हतं. अय्यांशु, अय्यांश नाव, श्रेयांश आहे ना, शिवांश, सगळ्या अंश अंश सगळं जन्माला आले की अंश म्हणजे ह्या दोघांचा मिळून. प्रियांश एकाने ठेवले, प्रियांश नाव कोणाचं ठेवले, तिचं नाव प्रियांका आहे, याचा अंकुश आहे प्रियांश. मज्जा आहे बघा. प्रियांश. मानी परिमख, मानी परिमल सुखद संभ्रमा, मानू चंद्रमा कोणता. हे सगळं एकच आहे वाक्य बरं का, त्याला तेवढं मोठं कोड पडलेलं आहे. आता काय करू सांगा. चंद्र कोणता, वदन कोणते, काहीच कळेना. मुख शशांकी, शशांक मुख ते, म्हणजे मुख चंद्र आहे की चंद्रच मुख आहे, काहीच कळण झालेलं आहे. मानी परिमल सुखद, हे मानना झाले. सुखद म्हणजे आहे ते, त्याला संभ्रम निर्माण झालेला आहे. संशय, संभ्रम म्हणजे काय, संशय, संदेह लक्षात ठेवा. त्याला संशय निर्माण झालेला आहे. मानू चंद्रमा कोणता, कोणता मानू चंद्रमा, त्याला संशय निर्माण झालेला आहे. पुढे बघा. पुढचा बघा. काळोखाच्या या काळोखात पाय पडे, दोरखंड की सर्प पुढे. काळोखाच्या या काळोखातच पाय पडे, दोरखंड की सर्प पुढे. म्हणजे काय, काळोखात पाय पडलेला आहे. मगच तेच कोणता मानू म्हणजे हा दोरखंड की साप असं याच्या लक्षात. पुढे बघा. काळोखाच्या या काळोखातच पाय पडे, दोरखंड की साप पुढे. इंदू म्हणो यास न डाग, म्हणे तयास पद्म कुठे तडाग. म्हणजे काय, उचलाय. इंदू म्हणो यास न डाग, म्हणो तया पद्म कुठे तडाग. म्हणजे काय सांगा, म्हणजे काय, लक्ष द्या इकडे, पुढे पुढे लक्ष द्या. इंदू म्हणो यास न डाग, म्हणो तयास पद्म कुठे तडाग. म्हणजे काय, इंदू म्हणजे कोण आहे, इंदू म्हणजे चंद्र, इंदू म्हणजे चंद्र. बघा लक्ष द्या. इंदू म्हणो यास न डाग, त्याला डाग नाही आहे. म्हणो तया पद्म कुठे तडाग. तडाग म्हणजे तलाव आणि पद्म म्हणजे कमळ. लक्षात ठेवा, हे लिहून ठेवा, तिथे लक्ष देऊ नका. संदेह ऐसा पडतो जनास, गेला तुझ्या रम्म बचेलयास. तो नलराजा गेलेला आहे तळ्याच्या काठी आणि त्या दमयंतीचं त्यानं नेत्र पाहिलेलं आहे, बरोबर आहे का. आणि त्या नेत्र पाहून त्यानं काय केलेलं आहे, त्याला संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि मग तो अशा पद्धतीने म्हणतोय की इंदू म्हणून यास न डाग, याला डाग नाहीत, त्या चंद्राला डाग नाही आहेत. सगळं लिपस्टिक वगैरे लावून, फेरंडवली लावून त्यानं गोरं केलेलं आहे ना, असं सगळं आहे. आता व्यतिरेक अलंकार आपण बघायचा, ठीक आहे. अलंकार पुढचा बघायचा बघा, व्यतिरेक.